तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ब्रेडबोर्ड या कंपोनंट बद्दल। याचा वापर आपण सतत करत असतो। आज याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊया। ब्रेडबोर्ड म्हणजे काय? ब्रेडबोर्ड म्हणजे एक प्लास्टिकचा असा वस्तू ज्याच्यामध्ये तुम्हाला असे भरपूर होल्स बघायला मिळतील, जेणेकरून या होल्स मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स इन्सर्ट करू आणि ते आम्हाला होल्ड करायला मदत करतं। तर ब्रेडबोर्डचं नाव हे कुठून आलं? आपल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या सुरुवातीच्या काळामध्ये लोक काय करायचे, जी ब्रेड कापायची फळी असायची त्याच्यावरतीच आपले हे स्क्रू वगैरे मारायचे आणि त्यातून एक प्रोटोटाइप सर्किट बनवायचा, असा याचा वापर करायचा। तिथून हा शब्द आला ब्रेड बोर्ड। त्यामुळे आता कालांतराने त्याचे बदल घडत गेले आणि आज जो आपण बघतोय हा एक चांगला आणि ऍडव्हान्स वर्जन आहे। ह्याच्यामध्ये भरपूर असे साइजेस असतात, फुल, हाफ आणि मिनी, किंवा तुम्ही याला म्हणू शकताय 800 पॉइंट्स, 400 पॉइंट्स किंवा 170 पॉइंट, अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये हे तुम्हाला ब्रेडबोर्ड पाहायला मिळतात। तर याबद्दलची माहिती आपण आता पुढे घेणार आहोत। आता यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये वेगवेगळे नंबरचे नॉचेस पण असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात आपल्या गरजेनुसार। तर याला आपण सोल्डरलेस ब्रेडबोर्ड असं सुद्धा म्हणतो। सोल्डरलेस ब्रेडबोर्ड का? कारण आपण एखादं सर्किट बनवायचं असेल तर पीसीबी वरती आपण सोल्डर करतो, म्हणजे एखाद्या सर्किटला। पण समजा आपल्याला यात एक बदल घडवायचा असेल, म्हणजे छोटंसं काहीतरी चेंज करायचं असेल कंपोनंट, तर आपल्याला पूर्ण हे डिसोल्डरिंग करावं लागेल आणि हे सगळं सर्किट पूर्ण काढावं लागेल। तर याला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण ब्रेडबोर्डचा वापर हा प्रोटोटाइपिंग म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये करत असतो। आता कुठले कंपोनंट आपण या ब्रेडबोर्ड बरोबर वापरू शकतो? ज्या कंपोनंटना लीड्स आहेत, लीड्स म्हणजे तुम्ही हे जे लेग्स बघताय, जे आपल्या मेटलचे तुम्हाला असे तारसारखी वस्तू दिसत आहेत, तर या वस्तूंचा आपण ब्रेडबोर्ड वरती वापर करू शकतो। कारण आपल्याला इन्सर्ट करण्यासाठी काही ना काही कंडक्टिव्ह मटेरियल हे लागत असतात। तर या सगळ्या वस्तूंचा आपण इथे वापर करू शकतो आणि सर्किट बनवू शकतो। तर आता याला काही टूल्स वगैरे लागतात का? नाही, असे टूल्स याला काही विशेष लागत नाही।